देव आपल्या भक्तांना कधीही कुठेही कुठल्याही रूपात भेटायला येऊ शकतो. आणि मी हे का म्हणाले याचं उदाहरण म्हणजे माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग. मी मुंबई ते पुणे प्रवास करत होते. रात्रीचे 3:30 वाजले होते. मी माझ्या मित्राला घ्यायला बोलावलं होतं. मी त्याला कंटिन्युअसली कॉल करत होते पण त्याचा फोन लागत नव्हता. मी प्रचंड घाबरले होते कारण मी जिथे उतरले होते अवतीभवती कुणीही नव्हतं. मला असं वाटलं की याचा फोन लागत नाही आहे आणि मी इतक्या रात्री या चौकामध्ये उभी आहे. मी प्रचंड घाबरले होते. इतक्यात अचानक एक दादा आले रिक्षा घेऊन आणि त्यांनी मला विचारलं, ताई तुला कुठे जायचं आहे? मी त्यांना सांगितलं, दादा माझा मित्र येतोय, मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. दादांनी रिक्षा शेजारी लावली आणि ते म्हणाले, ताई तू या रिक्षामध्ये बस, जेव्हा तुझा मित्र येईल तेव्हा तो तुला घेऊन जाईल, तोपर्यंत मी इथे थांबतो. आणि माझा मित्र येईपर्यंत ते दादा तिथेच थांबले. म्हणून मी म्हणाले की देव कधीही कुठेही आपल्या भक्तांना कुठल्याही रूपात भेटू शकतो. देवाची भक्तीच निराळी आहे नाही. अशाच एका संत सखूची अविट भक्तिगाथा तुमच्या भेटीला येतेय. हो, नवी मालिका येतेय, सखा माझा पांडुरंग. 10 मार्च पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.